नमस्कार मित्रांनो, मी आदर्श गायकवाड स्वागत करतो तुमचं आपल्या अन्वी ॲग्रो ब्लॉग्स या चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत की बियांपासून मी आत्तापर्यंत किती किती म्हणजे कोणती कोणती रोपं वगैरे तयार केली. माझी जी छोटीशी बाग आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर चला आपण लगेच लगेच वेळ न घालवता सुरुवात करूया. तुम्ही पण छोटंसं जर तुमच्याकडे जागा असेल तर त्यामध्ये तुम्ही रोपं वगैरे लावून झाड तयार करू शकता. जर स्वतःची बाग केली तर स्वतः तुम्ही सेंद्रिय आणि खाऊ शकता. तर चला आता मी तुम्हाला माझ्या बागेत काय काय लावलं ते तर सगळं दाखवतो. कुठले कुठले झाड तयार केलेले आहेत, छोट्या बियांपासून, छोट्या रोपांपासून किंवा फांद्यापासून आपण किती झाडं तयार करू शकतो ह्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. आणि कोणती कोणती केली ते चला तर दाखवूया. सुरू करू. पहिल्यांदा आपण झाड बघणार तुतीचं. मी शेजारची जिथून एक फांदी आणली होती तुतीची, ती कट करून लावली होती. तर हा बघा, ही एवढी मोठी तुती झाली ती कॅरेटमध्येच लावली होती छोट्याशा. तर बघा किती मोठी तुती झाली. आता ही मी थोडंसं पाऊस कमी झाला की आपल्या जमिनीत लावणार डायरेक्ट. नंतर हा आहे छोटासा वेल आहे, तो कारल्याचा वेल आहे. नंतर ह्या पण आपण फांद्या बघितल्यात. जसं आपण आता गुलाबाचा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही ह्याच्या आधीचा, त्यामध्ये आपण बघा गुलाब लावला होता. तर आता हे असंच मी मे मध्ये जास्वंदाच्या फांद्या कट करून लावलं होतं. जास्वंद किती आलेत बघा. जास्वंद हे पण जास्वंद एवढं भारी आहे ना, असा गुच्छाच्या गुच्छ आहे रेड कलरचा, मस्त असा डार्क कलर मध्ये रेड कलरच्या ह्याच्यामध्ये मोठा जास्वंद आहे. आपल्या गणपती बाप्पाला खूप आवडतो आणि हे जर आता मी लावलं तर आपल्या गणपती येईपर्यंत त्याला फुलं पण येतील. नंतर ही झाडं आहेत ते बघा, ही आहेत ती सगळी जांभळाची झाड आहेत ह्यामध्ये. हे बघा ही सगळी जांभळाची झाड आहेत. हे छोटंसं आलंय, हे छोटंसं, अशी सगळी जांभळाची झाड आहेत. नंतर हे पण सगळा जास्वंदच आहे. हे बघा, हा हा मी मुळशीला गेलो होतो त्यावेळेस तिकडून आणला होता. ह्याच्यामध्ये पण एक पिंक, जरा असा पिंक कलर मध्ये फुल येते, त्याची सगळी रोप आहेत. नंतर हे जे झाड आहे, नंतर हे जे झाड आहे ते लिचीचं झाड आहे. लिचीचं झाड पण कसं तयार करायचं ह्याचा मी एक डिटेलमध्ये व्हिडिओ तयार करेन. आता लिची नाही आहे तर संपत आली आहे, त्यामुळं आता नाही दाखवणार मी. नेक्स्ट जेव्हा पण लिची येईल त्यावेळेस हे दाखवेल मी. हे लिचीचं झाड आहे. नंतर हे आहे तो आवळा आहे, आपला छोटासा गावरान आवळा असतो तो. हे बघा मस्त फुटलाय. खाली आवळ्याच्या झाडाखाली छोटंसं रोप आणलं, ते उपटून मी हे छोट्याशा कुंडीमध्ये लावले. चांगलं आता मोठं झालं ते. एवढं एवढं असताना लावलं होतं ते आता किती मोठं झालं. नंतर हे पण आहे ते सगळे जांभळाची झाड आहेत. ह्याला पण आता मी कलम करणार आहे सगळं जी जांभळाची झाड आहेत त्यांना. नंतर हे इकडं आहे ते, हे बघा, हे आहे ते आपलं फणस आहे. हे बघा फणसाची झाडं पण किती आहेत. ह्यांना पण कलम करून सगळ्याला आपण लावणार आहे. जिथं कोणाला गरज असेल तिथं किंवा गावाकडं कोणाला पाहिजे असेल तर फ्रीमध्ये पण घेऊन जावा. हे बघा ही सगळी फणसाची झाडं. नंतर हे आहे ते आपलं अननसाचं झाड आहे. मी बाजारातून जे आपलं अननस विकणारे असतात त्यांच्याकडून छोटासा क्राऊन आणला होता. जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून पण सांगा, तो व्हिडिओ पण दाखवेल मी अननस कसं लावायचं. तर मी आत्ता जवळजवळ वर्षभर झालं हे लावलेलं आहे, चांगलं फुटलेलं आहे. आता मला वाटतं नेक्स्ट वर्षी ह्याच्यामध्ये फुलं येईल, सॉरी फळ येईल. चांगलं मोठं झाल्यावरती त्याला पाणी वगैरे जास्त काही लागत नाही, फक्त त्याला माती थोडीशी अशी निचरा, पाण्याचा निचरा होणारी ती अशी लागते. आणि जास्त पाणी पण जमत नाही याला. जेवढं जास्त ऊन असेल तेवढं त्याला फायदा असतो. तर आता आपण बाकीचे नंतर जे आपल्याला रेग्युलर फळभाजी वगैरे असते तर ती पण आपण लावलेली छोटीशी जागा आहे. तर त्यामध्ये बघा तिकडे वांगी लावलेली आहेत. ही आहे, दोन वाफ आहेत ते वांग्याचे आहेत. नंतर मध्ये आहे तो टोमॅटो आहे आणि पलीकडे आहे ती मिरची आहे. पलीकडे मिरची लावलेली आहे तो टोमॅटो. टोमॅटोला पण अशा काड्या लावलेल्या आहेत आणि त्याला सुतळीच्या सहाय्याने बांधून घेतलेले. कारण की असं पावसामध्ये किंवा वारं वगैरे आलं तर ते झाड पडतं. आणि हे बघा आता ह्याला छोटी छोटीशी फुलं पण आलेली आहेत आपल्या टोमॅटोच्याला. जेव्हा फळ येईल, हे बघा इथं हे तर सगळे फुलं आलेले आहेत. एक महिन्यावर त्याला फळ फ्रुटिंग पण होईल. त्यावेळेस पण एक व्हिडिओ नक्की करून टाकल मी या एवढ्याशा छोट्याशा बागेचा. अजून पण पुढं झाड आहेत, तुम्हाला ती पण दाखवतो. तर इथं बघा आळू पण लावलेलं आपण. एका आळूपासून म्हणजे बरेच रोपं तयार होतात त्याची छोटी छोटी, असं त्याला मुळं फुटून. तर इथे एवढा मोठा आळू तयार झालेला. परत आपण गावाकडून आंबट चुक्याचं बी आणलं होतं, त्यालाच फुलं येऊन नंतर ते बिये तयार होतात थोडीशी मोठी झाली का. तर त्याचं ते बी पण लावलेलं आहे. नंतर इकडलं हे छोटं छोटं दिसतंय, हे आहे कांदा पाते. आणि तुम्हाला यामध्ये हा छोटासा वेल दिसत असेल, हा आहे रताळ्याचा वेल. रताळ्याचा वेल पण आपण लावलेलं आहे, तुम्हाला दाखवू. तर आपण बघा, हे रताळ्याचा एक वेल होता. आमच्या इथं गेल्या वर्षी भरपूर रताळी आली ती. तर त्याचा एक वेल आम्ही लावला होता, त्याला कंटिन्यू आम्ही पाणी देत होतो गेल्या वर्षी, कारण तो वेल राहावं म्हणून, जिवंत राहावं म्हणून. तर त्या वेलाला नंतर फांद्या फुटल्या तर त्यांचे तुकडे तुकडे करून लावल्यानंतर जी मुळं असतात त्याचे थोडे थोडे तुकडे करून लावले तरी तो वेल पसरतो. तसं आपण ह्या ठिकाणी लावलेलो. बघा सगळीकडे हा वेल लावलेला आहे रताळ्याचा. तर ते आता रताळे येतील ते महाशिवरात्रीमध्ये येतील खायला, आता लावल्यानंतर. तर ते आता लावले. तिकडे बघू शकता मेथी किती आली मेथी. तर मेथीचं पण वेल लावलेलं आहे. पलीकडं आहे भेंडी. नंतर
तर काय नंतर पलीकडे मुळा लावलेला आहे. नंतर तिथं हा मधला जो पॅच आहे तर तिथं आपल्याला लावलेला आहे भुईमुग, सगळा भुईमुग लावलेला आहे. आणि ह्याच्या कडेने लावलेली आहे काकडी. ह्या बघा हा काकडीचं छोटस वेल पण आलेलं आहे, तयार झालेलं आहे. तर अशी आमची छोटीशी बाग आहे. तर तिकडं कडेला पण एकदम तिकडं सगळं असं कुंपण केल्यासारखं दिसतंय. तो गवतीचा आहे. मी असाच गवतीच्या एका साईडला पण लावलेलं तारच्या कडेला. जर तुम्हाला पण लावायचं असेल तर त्याचे काड्या काढून लावा. 1 फुटला की नंतर त्याचा मोठा गुच्छ तयार होतो, झाड तयार, झुडूप तयार होतं. तर असं तुम्हाला तुमची बाग तयार करू शकता. थोडीशी आवड पाहिजे करायला, आणि बाकी सगळ्या गोष्टी होतातच त्याच्यावरची. माझी ही छोटीशी बाग कशी वाटली ह्याचा नंतर रिझल्ट दाखवतच मी तुम्हाला. जसे जसे एक एक झाड तयार होईल किंवा फळं येतील, फुलं येतील, कशा कुठल्या ह्याला, किंवा भुईमुग जेव्हा काढायला येईल, रताळी येतील उगवायला, काढायला येतील, किंवा मेथी जेव्हा खायला येईल, त्याचे छोटे छोटे व्हिडिओ मी करून टाकणार आहे. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तर चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नंतर हे झाड जे आहे ते मोसंबीचं झाड आहे. हे बघा इथे छोटीशी मोसंबी नाही आली अजून. आणि नंतर इथं आहे ते डाळिंबाचे. हे बघा डाळिंबाला फुलं पण लागलीत. इथं आहे, इथं आहे, हे बघा इथं पण फुल लागले. इथं वरती आहे, हे आहे, तिकडं पलीकडं आहे. नंतर हा आहे तो आपला मोठा आवळा आहे जो, आणि हा आहे तो मँगो.